भारत आणि कॅनडाच्या अर्थव्यवस्था परस्पर पूरक आहेत. या ताकदीचा उपयोग करून वित्तीय क्षेत्रात दीर्घकालीन भागीदारी उभी करण्याची उभय देशांना मोठी संधी आहे, असं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे. टोरंटो येथे झालेल्या उच्चस्तरीय भारत कॅनडा व्यापार गोलमेज परिषदेत त्या आज बोलत होत्या. कॅनडाचे वित्तमंत्री फ्रान्सवा फिलिप शॅम्पेनही यावेळी उपस्थित होते. भारताकडे मोठी बाजारपेठ, वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आणि गुंतवणुकीच्या संधी आहेत. कॅनडाकडे दीर्घकालीन भांडवल, मजबूत वित्तीय संस्था आणि आर्थिक क्षेत्रातला अनुभव आहे. या दोन्ही ताकदी एकत्र आल्यास गुंतवणुकीला चालना मिळू शकते, असं त्या म्हणाल्या. डिजिटल पेमेंट, सीमापार पैसे पाठवणं, वित्तीय सेवा सुलभ करण्यासाठी दोन्ही देशांनी सहकार्य वाढवावं, असं त्या म्हणाल्या. गेल्या दशकातील आर्थिक सुधारणांमुळे भारताची बँकिंग व्यवस्था मजबूत झाली. बँकांचा थकीत कर्जाचा दर म्हणजेच GNPA मार्च 2018मधल्या 11.18% मार्च 2025मध्ये 2.31%वर आला आहे. हा 2 दशकातील नीचांकी स्तर आहे. दरम्यान कॅनडातील वित्तीय संस्थाने गुजरातमधल्या गिफ्ट सिटीमध्ये गुंतवणूक करावी, असं आवाहनही वित्तमंत्र्यांनी यावेळी केलं. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण आज